शेतकऱ्यांनी काय करताय की कोराजेन आहे किंवा कोराजेन कुठल्याही कंपनीचा असेल तर त्याची डायरेक्ट स्प्रे घेताय. आपलं रिकमेंडेशन आपला रेकमेंडेशन जो जिसका ड्रेंचिंग आहे, तर मग हे पद्धत जी आहे ते चुकीची होत असल्या कारणाने त्याचे रिझल्ट भेटत नाही. तर ते प्रात्यक्षिक जे आहे ते ह्या ठिकाणी आता आपल्याला सगळ्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा विषय साहेब. याच्यामुळे प्रॉपर मेसेज जो आहे तो कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आलेला आहे किंवा आपण कीटकनाशक वापरत असताना कशा पद्धतीने वापरायचं, त्याचं म्हणजे मोड ऑफ ऍप्लिकेशन काय आहे आणि तो वापर जर आपण फवारणीचं शिफारसच नाही त्याची आळवणी आहे, फवारणी करून उपयोग नाही. म्हणजे काय करतो आपण दुकानदाराकडे जातो, अरे तुम्ही एवढं महागाचं दिलं आणि त्याचा रिझल्टच आले नाही. दुसरा विषय आणखी आता या ठिकाणी मी थोडासा आणखी साहेबांना विनंती करेन. आता एक आपला हा विषय थोडासा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्ली शूट कलर म्हणजे लवकर येणारी खोडकीड आणि दुसरं आपल्याकडे एक चुकीच्या पद्धतीने आपण काम करतोय. ऊसामध्ये गहू ह्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करतोय. त्याच्यामुळं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि ह्या ठिकाणी सुद्धा मला परभणी जिल्ह्याच्या पाहायला त्या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात आली की पिंक स्टेम बोररचा प्रादुर्भाव वाढायला चालू झाला. आता आपल्या कंपनीच्या प्रतिनिधी महोदयाने पण सांगितलं तर निश्चित ह्या दोन्ही किडीचा जो आहे तो प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगानं इथं तुम्ही पाहताय, आम्ही सगळं सांगायची गरज नाही. इथल्या फुटव्याची परिस्थिती पाहताय, पलीकडची परिस्थिती पाहताय, ह्याची उंची तुम्ही पाहताय. या ठिकाणी तुम्हाला एखादा दुसरा कोंबडा मेलेला दिसतोय फक्त, पण त्याच कंपॅरेटिव्ह पलीकडे जर पाहिलं तर काय परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी औषध मारलेलं नाही तिथं 4-5 फुटवे तर कमीत कमी तिथं कोंबडीमध्ये गेलेले. तर हा जो काही महत्वाचा जो काही विषय तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने जे आहे ते आपण योग्य कीटकनाशकाची आणि योग्य पद्धतीने जसं कंपनीने सांगितलं त्या पद्धतीने त्याचं जे आहे ते अवलंब करणं हे गरजेचं आहे. आणखी एक त्याच्या पुढे जाऊन सांगतो साहेब की ही जी व्हरायटी आहे तुम्ही 10,000 म्हणता 265 चा क्लास असलेला SNK 09293 नावाची व्हरायटी आहे आणि हिला बऱ्यापैकी जे आहे ते गवतावाढीचा प्रॉब्लेम येणार आहे. तर साहेब तुमच्या ह्याच्यातला जो एक घटक दुसरा जो आहे म्हणजे डेंटांसो, आपण आमच्या शेतकऱ्याला डेंटांसो माहिती आहे, पण त्याच्यातला घटक जर पाहायला गेलं तर क्लोरफ्लॅवोनिडीन आहे. तर हा जो घटक आहे शेतकरी बांधवांनो, तर ह्याचा वापर केल्यावर आणखी एक आपली एक त्याच्यात पॉझिटिव्ह रिझल्ट एक असा आहे की रसशोषक किडी ज्या आहेत तर त्या कमी राहतील आणि ह्या रसशोषक किडीचं व्यवस्थापन झाल्यामुळं एक जर बाधित वेट असेल तुमच्या शेतामध्ये तर तिथून जे काही दुसरीकडे वाढत जाणारा काही तो रोग आहे तर तो कुठेतरी आपण थांबवू शकतो. अशा पद्धतीने दुहेरी फायदा. आणि त्याच्या पुढे जर आणखी एक आहे, आता बघा असे जे काही हलके किंवा थोडेसे भुरकट आहेत किंवा लिंबाच्या कडला जर तुम्ही बघितलं आपल्या भागामध्ये आधी नव्हतं, पण आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपली सोयाबीन असेल, आपला ऊस असेल, ह्याच्यामध्ये जे आहे ते हुमणी अळीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा आता मी पहिल्यांदा आलेल्या शिंदे साहेबांना विचारलं, हे शेतकरी होते, आल्या त्यांना विचारलं मी की तुम्ही कधी वापरलं, तर डिसेंबर मध्ये वापरलंय म्हटलं. बघा आज डिसेंबर झाला, डिसेंबरवरून आता कुठला महिना चालू आहे, मार्च महिना चालू आहे आणि तापमान जसं जसं वाढायला चालू झालंय, मला वाटतं आसपासच्या तुम्ही सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन जा. लांब कशाला, इथंच आता आम्ही पाहिलं. आता हे दोन जे काही हे आणले तर ते पलीकडच्या भागातले आणलेले. सांगायचा उद्देश की जसं जसं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअसच्या वर जायला चालू होईल त्यावेळेस आपल्या ऊस पिकामध्ये ह्या बोंगेमरीचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल. लागवडीपेक्षा तुम्ही आणखी माझी विनंती तुम्हाला सर्वांना राहील की खोडव्याकडे आणखी तुम्ही थोडंसं पहा, कारण की खोडव्यामध्ये सुद्धा ह्याचा आउटब्रेक जर जास्त झाला तर आपलं नुकसान म्हणजे हा एक कोळा म्हणजे एक ऊस आपला इथं संपला. आणि त्याच्यामुळं पुढचं आर्थिक नुकसान जर होऊ द्यायचं नसेल तर निरीक्षण घ्या आणि जे जे काही शिफारसी ह्या ठिकाणी आता चर्चेला गेल्या त्या पद्धतीने त्याचा अवलंब जे आहे तुम्ही सर्वांनी करा, ही एक तुम्हाला जे आहे ते विनंती राहील. दुसरा विषय, आता फुटवे हे सगळे आहेत तर पुढचे ऑपरेशन जे आहेत आता ह्या ठिकाणी जे आहे मला वाटतंय की बाल भरणी आता कच्ची भरणी तुम्ही चालू करा आणि आपल्या भागामध्ये जे काही 10,000 एक सारख्या व्हरायट्या किंवा 62-175 नावानं काही व्हरायटी आहे ते आलेली, ज्याला तुम्ही 8,005 म्हणता किंवा डुप्लिकेट 10,000 म्हणतात, तर त्याच्यामध्ये चाबुकाणीचा एक प्रादुर्भाव थोडासा वाढलेला आहे. तर तसे बेट जे आहे ते उपटून जाळून नष्ट करा. समजा इथं जर चाबुकाणीचं जर एखादा प्रादुर्भावग्रस्त बेट असेल तर ते उचलून लगेच असं पूर्ण शेतामध्ये फिरत जाऊ नका. की आहे असं लगेच काय करा, पोत्यामध्ये भरा. नाहीतर काय चाबुकाणीचं तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल. आणि दुसरं चाबुकाणीचा
म्हणजे समजा हा पोंगा झाला समजा, आणि हा वरचा जो काही भाग आहे हा सगळा जो आहे तो एकदम चाबकासारखा असा हे होतो, आणि त्याच्यावर जे आहे ते काय कानी बरोबर आहे. ज्वारीची कानी तेच त्या प्रकारातला तो एक रोग आहे. तर हा ते सामान्य जास्त येते ती. हा तर त्या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, तसे प्रादुर्भावग्रस्त बेड काढून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरायचे, त्याच्यात घालून लावायचे. एक ऑपरेशन तुम्ही सर्वांनी जे आहे ते करणं गरजेचं. मला वाटतं बऱ्यापैकी आपण चर्चा केलेली आहे. फक्त आणखी एक सांगेन, इथं थोडंसं त्याला पाठवून दाखवा. हा तर हे का हे जी आळी आहे ना, ही आळी जी दिसायलेली आहे सर्वांना, तर हे लवकर येणाऱ्या खोडकिरीची ही आळी आहे. ओके, तर तर ह्या आळीमुळे आपली पोंगेमर होईल हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारची एक आळी जिचा गुलाबी रंग असतो तर ते पिंक स्टोन बोरर आहे. हे मेजर जे आहे ते पॉलिफॅगस पेस्ट आहे, तो आपल्या गहू पिकामध्ये जे असते तो ते आता आपल्या ऊसामध्ये सुद्धा वाढायला आहे. या दोन्ही आळींचं जे आहे ते ह्या आपला जो काही प्रोडक्ट आहे त्या माध्यमातून जे आहे ते टोरॅक्टोच्या माध्यमातून जे आहे ते व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होईल. हा एक महत्वाचा विषय. आता आणखी हा जो काही पोंगा आहे ह्याच्यामध्ये जे काही आळ्या ज्या आहेत ना, तर ते तुम्हाला माहिती असावं, नाही तर काय व्हायचं, तुम्ही फवारणी करायची आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला अशा पद्धतीचे हे ह्याचे छोटे छोटे आळ्या बघा दिसायला काही हे सगळं नासून गेलेल्या भागामध्ये जे छोट्या आळ्या असतात ना, तर त्या सॅक्रोफायटिक आळ्या आहेत. सॅक्रोफायटिक म्हणजे काय, तर मृत अवशेषांवर जगणाऱ्या त्या आळ्या आहेत. त्याच्यामुळे त्याला घाबरून जायचं नाही. नाहीतर तुम्ही टोरॅक्टो वापरताल, ते मेलेला पोंगा तो तर काय दुरुस्त होणार नाही, मेलेला तो मेलेला, पण तो उचलून घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला अशा छोट्या आळ्या सापडतील तर त्या सॅक्रोफायटिक म्हणजे मृत वनस्पतीचे अवशेष खाणाऱ्या आळ्या असल्या कारणानं त्याला घाबरून डबल आणखी फवारणी करायची आवश्यकता नाही. ही एक गोष्ट जी आहे ती सर्व बांधत नाही. तर तुम्ही जाताल कंपनी साहेबांकडे, काय साहेब तुमचं एवढं मोठं औषध आम्ही वापरलं आणि आळ्याच मेल्या नाही, तर हा सुद्धा विषय जो आहे तो सर्व बांधवांना जे आहे ती माहिती राहणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, मला बोलण्याची संधी साहेब आपण सर्वांनी दिली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.